सामन्याला सुरुवात करायची आहे मुख्य पंच. आणि बेस्ट प्लेअर ऑफ द मॅच निखिल मेडलचा मानकरी होते. किरण प्रजापती अष्टपैलू खेळाडू MC त्याला मी मेडलसाठी आमंत्रित करीन. नैमामोज संघाला एक विनंती असेल, तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय त्या ठिकाणी कृपया आवाज करू नका. तिकडे मागे बिल्डिंग आणि घर आहे. विनंती असेल सहकार्य करायचं आहे. तू जरासं मैदानाच्या दिशेने मोठा सामना चालू असताना दिसतोय. टॉससाठी आले तेव्हा गण्याने सांगितलं विघ्नेश फायटरला बाहेर करणारच असा मेसेज दिलेला. स्ट्राईक हँडवरती आपल्याला दिसतोय सोनू. त्यांच्या सहकार्यासाठी आमच्या धर्मपत्नी आलेल्या त्यांचंही MC चषक 2024 तर्फे हार्दिक स्वागत. एक बोलतात ना सपोर्ट काहीतरी असतो, एक सहाय्य काहीतरी असतं. जेव्हा घरून जर का सपोर्ट असतो ना तर खूप काय काय मोटिवेशन असतो. ते म्हणतात ना एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. नक्कीच आपण बघतोय मैदानाच्या तिथे सोनू यांच्या धर्मपत्नी त्यांना सपोर्ट करताना. MC चषक 2024 मध्ये सामना खूप अतोडीचा असणारे दोन्ही संघ बलवान असे संघ आहेत. स्वरूप आणि विघ्नेश फायटर. हलक्या तरीने धावचीची संधी. डायरेक्ट हिट झालेला काय पंचांकडे इशारा मागताना पंचांचं बोट हवे. विघ्नेश फायटर याला मोठा हादरा. चार झालेले आहेत. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातीलच. गणेश गोलंदाजी मार्कवर असताना नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सुरू यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू फुलटॉसचा चेंडू हा मात्र डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एका षटकाखेरीस धावसंख्या 5 वर गेलेली आहे. एक सुंदर संगीत ऐकूया पुन्हा एकदा. पारितोषिक सुद्धा आलेलं आहे रोहन यांना. जर डाय मारून चौका अडवला तर 500 रुपयाचं पारितोषिक विपुल पाटील यांच्याकडून. रोहन पालांडे. सनी वैयक्तिक पहिला सांगित दुसरं षटक घेऊन असताना सुरेख फटका मिळतोय. मात्र शादबगचे क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळते. सनी गोलंदाजी मार्कवर असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वरूप इलेव्हनची दोन्ही संघ आपण पाहायला गेले तर दोन्ही संघ पहिल्या मॅचमध्ये पराभव झालेले आहेत. आणि सुरेख झेल आणि या निर्धाव यास गाडी बाद होते. या झेलच्या स्वरूपामध्ये एक संगीत पण मॅच घेऊया. धन्यवाद. माफ करा. पहिला सामना आपण स्वरूप इलेव्हन जिंकलेला आहे आणि विघ्नेश पाटीलला अजूनही पहिला जिंकण्याची वाढ बघतोय. दुसरा षटक चालू आहे. तिसरा चेंडू सनी यांचा हलक्या हाताने खेळला गेला चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे. पंचांचा निर्णय यस
पंचाण्णव फटाळतात आहे. एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 6 गेलेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्वरूप 11 आपलं खातं ओपन करत असताना मात्र विघ्नेश फायटर्स मात्र काय खातं ओपन करता येत नाही आहे. आणि यस आणि गडी बाद होत आहे. काय स्वरूपामध्ये गडी बाद होत आहे. धन्यवाद. नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय. सुशांत येतोय, उजव्या हाताचा फलंदाज. त्याचबरोबर सालिन यांची सुरेख गोलंदाजी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला होता, हलक्यात आणि खेळला गेला. स्वतः खुद्द गोलंदाज येतोय. फेकी खराब होती, मात्र साहिल यांचं उत्कृष्ट बॅकअप पाहायला मिळालं. हात टाकला, चेंडू जातो, ओंकारांच्या शरीरावर आढळतोय आणि मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागते. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातील 7 धावा झालेल्या आहेत. थोडंसं प्रेशर होतंय विघ्नेश फायटर्सच्या संघाकडे. हलक्या हाताने खेळला गेला चेंडू एकेरी धावेने भर होते. 2 षटकाखेरीज धावसंख्या 8 वर गेलेली आहे. 4च्या सरासरीने आपण पाहतोय. ते एक संधी ऐकूया आणि पुन्हा एकदा ऐकूया. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची 8 झालेला आहे. धावसंख्या 8 वर गेले. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत ज्याने मागच्या मॅचमध्ये सुरेख गोलंदाजी केली असे रोहन मांडावकर येतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आपले एकतर्फी मॅच आपल्याकडे झुकवून दिले. नो चेंडूची सांगता होते. पंचांचा निर्णय नो येतोय. यस, नो चेंडू होते, परंतु नोचा फायदा उचलला गेला. क्षेत्ररक्षण त्यात दर्जाचं झालं, परंतु अतिरिक्त धावेने स्कोरमध्ये भर होते आणि धावसंख्या 9 वर गेलेली आहे. पहिला चेंडू होता, सुरेख चेंडू होता, मात्र यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी झाली. त्याच कारणास्तव 9 चेंडूची सांगता होते. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत तरबेज असे पंच आपल्याला मैदानावर पाहायला मिळतात. आहे पुढील चेंडू फुलटप्प्याचा भिरकावून देतो आणि याचा कॅच आउटच्या सुरुवातीमध्ये पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज सोन यांना परतावं लागते. प्रेशरमध्ये होते विघ्नेश फायटर्स. येऊया संधी डीजेला. डीजे मैदानाच्या आतमध्ये मोठा हादरा दिसतोय. सोनू विघ्नेश पाडेचा परत सोनू आवड झालं स्टेजवरती, पण चित्र काहीतरी बदल. सोनू यांचा मुलगा कुठेतरी रडायला सुरुवात केली जेव्हा सोनू आउट झाला. तेव्हाच काहीतरी नातं आहे क्रिकेटशी. अपकमिंग रायझिंग स्टार असणार आहे थोड्या दिवसांनी असं वाटते. अंडर 14 अंडर 12ला सुरुवात करावी लागणार आहे. थोड्या वर्षात येणार रायझिंग स्टार स्टेजवरती दिसतोय. रोहन मांडवकर गोलंदाजी मारतोय. काय गोलंदाजी मित्रांनो. रोहन मांडवकर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब पुरस्कार. थँक्यू डीजे. काय गोलंदाजी दिसते रोहन मांडवकर याच्याकडून. मागच्या मॅचमध्ये फक्त 2 रन दिले आणि 2 विकेट घेतलेले. धावचीची संधी, धावचीच्या स्वरूप चुकी होते, चुकीचं रूपांतर 4 रन. कमॉन डीजे. बंशी तुला हिस्सा दे सांग कनशी. बंशी तुला हिस्सा दे सांग कनशी. तुझे लग्नाला व्याजी पैसे हाल कनशी कनशी. 14 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ असताना हैदर यांचा एक सुरेख फटका पाहायला मिळाला आणि चौकाराच्या दिशेला गेला आणि निकल्या क्षेत्रामध्ये चेंडू जाते. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 15 वर गेलेली आहे. मॅच क्रमांक आपण पाहत आहोत 4. राऊंड 2 मधला पहिला सामना आपण पाहत आहोत, जिथे स्वरूप 11 मागचा सामना जिंकून आले आहेत आणि विघ्नेश फायटर मात्र मागच्या सामन्यामध्ये पराभूतीला सामोरं जावं लागलं. परंतु काय घडेल या सामन्यामध्ये आपण बघणार आहोत. फुलटप्प्याचा चेंडूचा भिरकावून सोरेख फटका येतो.
चौकाराने धावसंख्या जाते 19. 3 षटकाखेरीस धावसंख्या जाते 19. देऊया डीजेला संधी देऊया पुन्हा एकदा. अरे अमावस्येला घरात लपला घराची लावली गडी अमावस्येला घरात लपला घराची लावली गडी आवड बोलून कुठावर घेतलं झोंब्याने मारली उडी घरात दुसरं कोणी बी नव्हतं झोंब्याने मारली उडी मग कसं आगडे याच्या आगडे MC चषक 2024 तिन्ही दिवस हा नियम असेल. मैदानाच्या आतमध्ये कोणत्या खेळाडूंनी जर गुटखा अथवा तंबाखू कशाही प्रकारचं धूम्रपानचं सेवन करून जर का मैदानाच्या आतमध्ये उतरलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागलं. आणि जर का बॉल पिचवर टाकताना बघितलं तरी पण पेनल्टीला सामोरं झालं. याच्या आधी ओमसाई मनवेलपाडा पेनल्टीला सामोरं जावं लागलं. 19 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक असेल. बॅक फुटला होता डेकल्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक सुरेख नियम आपल्याला पाहायला मिळाला. आताचा नियम काढला गेला हा नियम आपण पाहत आहोत. निश्चित खेळाडूंना सुद्धा शिस्त लावण्याचं कारण असेल आणि तेच नियम आपण पाहत आहोत. कुठल्याही प्रकारचं व्यसन मैदानावर चालणार नाही मित्रांनो. क्रिकेट हे एक प्रकारचं व्यसन आणि तेच व्यसन तुम्ही करा. दुसरं इतर कुठलं व्यसन करू नका आणि त्याच पेनल्टी सुद्धा जावं लागेल. सुरेख नियम आपल्याला पाहायला मिळत आहे. 4थं षटक मार्गस्थ असताना मित्रांनो 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 21 वर गेलेली आहे. थोडं का होईना हळूहळू मात्र का होईना विघ्नेश फायटर एक चॅलेंजिंग टोटल करू शकेल का? निर्धाव चेंडूची सांगता मैदानावर पाहायला मिळते आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 21 वर स्थिरावली गेलेली आहे. का विघ्नेश फायटर फायटिंग स्कोर करू शकेल का? हलक्या हाताने पुन्हा एकदा टच केलेला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल का? याच डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. हैदरने मला वाटते तबाहीच करून टाकले आहे. पहिल्याच चेंडूमध्ये चौकार आला. मात्र लागोपाठ 2 चौकार देखील मारले गेले त्याने आणि निश्चित स्वरूपामध्ये आपल्या संघासाठी 2 महत्त्वाचे 8 धावा त्याने काढले गेलेत. हैदर मागे आला परंतु खूप सुंदर फलंदाजी केली. हैदर यांच्या माध्यमातून फुटला फुटचा चेंडू होता. धावबाची संधी निर्माण होते यास आणि निश्चित स्वरूपामध्ये सुशांत मला असं माघारी परतावाला गेल्या. सुशांत माघारी परतावाला आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये 22 धावा झाले. शेवटचा चेंडू असेल 4थ्या षटकातील. नवीन फलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल आणि यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. मॅचच्या दिशेने हैदर यांच्यासाठी पारितोषिक आलं आहे. जर का शेवटच्या चेंडूवरती चौकार आला तर नयन पद्माकर मांगेल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक होतं पण पारितोषिक गमावताना दिसते. खूप सुंदर असा झेल विकी यांनी पकडलाय. रोहन पालांडे यांच्या खात्यात विकेट आलेली आहे. विनंती असेल पुढील सामना PCC आणि नामा बॉईज दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की यायच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. PCC आणि नामा बॉईज PCC कर्णधार टॉस्का बॉक्समध्ये यायचं आहे. PCCचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकी करण्यासाठी मी चिराग मेहता यांना आमंत्रित करत त्यांनी नाणेफेकी करायला यायचं आहे. नैमा बॉईज पहिला सामना जिंकला.
जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. PCC हा पण संघ पहिला सामना जिंकलेला आहे. मग आत्ताच्या सामन्याला मजा येईल. दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेले आहेत. किती मारतोय? कॉंग्रॅच्युलेशन नायमा बॉईज, टॉस जिंकलेला आहे. निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही संघाला. बेस्ट ऑफ लक. सामन्याच्या दिशेने वळूया. सामना होतोय स्वरूप 11 आणि विघ्नेश फायटर. स्वरूप 11 टार्गेट काही मोठं नाही. गणेश आणि साहिल जाधव यांची मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला दिसते. गोलंदाजी मार्गावर जयेश सज्ज असताना 23 धावेचं आव्हान असताना विघ्नेश फायटर्स आणि स्वरूप 11 यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आणि गणेश. साहिल यांची मागील मॅचमध्ये सुरेख फलंदाजी झाली. त्याचबरोबर जयेश. आता विघ्नेश फायटरला असं झालं की सर्व काही गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणावर आहे, कारण टार्गेट आहे 23 धावेचं आणि एक उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल जर आपल्याला सामना जिंकायचा असेल. कारण मागील सामना विघ्नेश फायटर्स हरले आहेत. त्याचबरोबर पंच आपल्याला बघतात वाईड चेंडूची सांगता. पंच आमच्याकडे इशारा देतात वाईड चेंडूची सांगता होते. स्कोर मात्र कमी आहे आणि त्याचबरोबर अतिरिक्त धावसुद्धा देतात आहे. हे थोडंसं काहीसं महागडं ठरेल का आपण बघणार आहोत पुढील काही क्षणामध्ये. परंतु 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटक मार्गस्थ असताना हलक्या हाताने ऑम साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षणावर चढला गेला आहे. फेकी करण्याचा बाद नाही. एकेरी धावेने धावसंख्येत भारतीय धावसंख्या 4 वर गेलेली आहे. 23 धावेचं आव्हान असतं. स्वरूप 11 संघाच्या दोन्ही सलामीच्या मैदानावर आपण पाहत आहोत. फलंदाज साहिल. यस, पुन्हा एकदा स्वैर मारा पाहायला मिळतोय. स्कोर कमी आहे आणि त्यामध्येच मात्र वाईड चेंडूची सातत्याने सांगता करत असताना फलंदाज जयेश. मी म्हटलं होतं की थोडंसं घ्यावं लागेल, की कष्ट घ्यावे लागतील. जसं आपल्याला सामना जिंकायचा असेल, टीमला जिंकवायचा असेल तर गोलंदाजाला किंवा क्षेत्ररक्षणाला आपल्याला 100पैकी 100% द्यावे लागेल. परंतु थोडंसं काहीसं कमी पडत असताना जयेश 2 स्वैर मारा पाहायला मिळाला. 6 धावा झालेल्या आहेत. 4 षटकाचा 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. बॅकफुटला द पंच करतोय मात्र एक सुरेख क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूची सांगता होते. साहिल एक आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा झालेल्या. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. जयेश यांचा फेस करतील साहिल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेला चेंडू. ॲसरास्ट इन्फोटेक आपण पाहतो खेळाडू कक्ष, त्याच्यामध्ये चेंडू जातोय. एका षटका अखेरीस धावसंख्या गेली 7. 23 धावेचं आव्हान असताना एक सुरेख संगीत ऐकूया येऊया पुन्हा एकदा. मुख्य अंपायर यांच्यासाठी पण प्राईज लागलेले आहे. जर का डान्स केला तर नयन मांगेला 500 रुपयाचं रोख पारितोषिक, आणि जर का वाईड या नो गुट्ट्या अंपायरसारखा दाखवला तर किरण प्रजापती यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. कोणत्या पारितोषिकला ओमकार पाटील सज्ज होणार आहे का? आतापर्यंत 2 सामने झालेले आहेत. मला तरी वाटतं डीजेचं गाणं नाही त्याला आवडलं. काय वाटतं मी तुला, ओमकार कोणत्या गाण्यावर नाचू शकतो? मला असं वाटतं की त्यांनी सांगावं डीजेला की गाणं कुठलं आहे माझं आवडीचं, त्याच गाण्यावर तो नाचेल आणि निश्चित स्वरूपात 1000 रुपये पटकावेल. तर 1000 रुपये मित्रांनो, क्या बात आहे. जर एका डान्सवर 1000 रुपये पटकावतो तर गौतमी पाटील सुद्धा फेल आहे ओमकारवर. नक्की 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 खूप मोठं काहीतरी विचार आहे मेहुल्याचा. गौतमी पाटील सुद्धा फेल आहे. ओमकार पाटील मॅन फ्रॉम सफाला, त्यांच्यासमोर गौतमी पाटील सुद्धा फेल आहे. यस, आमच्याच समाजाचा खेळाडू आहे तो. हलक्या हाताने खेळला गेलेला चेंडू आणि एकेरी धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 10 वर गेलेली आहे. 23 धावेचं आव्हान असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. ओमकार पाटील यांची सर्वत्र नजर आहे. काय घडेल, काय डान्स करेल का? जर आजच्या दिवसात मित्रांनो जर 10 वेळा डान्स केला तर 10,000 रुपये. मित्रांनो, जो माणूस कष्ट करतो एवढा कमवतो, महिन्यावर 30-26 दिवस कामाला जातो आणि तेव्हा त्याला 10,000 रुपये भेटा. मात्र ओमकार पाटीलला सुवर्ण संधी आहे की फक्त 10 वेळा नाचायचं आहे आणि 10,000 रुपये खिशामध्ये. चला, 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 11 वर गेलेली आहे. सामना क्रमांक आपण 5वा पाहत आहोत. स्वरूप 11 जो मागील मॅचमध्ये विजेता संघ म्हणून आला आणि त्याचबरोबर विघ्नेश फायटरला आता जिंकण्याची गरज आहे. या चेंडूवरचा चौकार मारला तर विपुल पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. यास ऑन साईडला फटकावतो चेंडू
2 षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे 13-23 धावेचं आव्हान असताना 12 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता असताना स्वरूप 11 संघासाठी सुमित दत्ताला देऊया आपण एक तास डीजे. सैदा फाटाचे मैया नदी गो सैदा फाटाचे मैया नदी चाप्याला बाजू गेली गो चाप्याला बाजू गेली ते बाराशे थँक्यू डीजे. MC चषक 2024 प्रेक्षकांची गर्दी हळूहळू दिसते. प्रेक्षकांसाठी पण एक नयन पद्माकर मांगेले यांच्याकडून प्राईज आहे. मैदानाच्या बाहेर जर का कोणी झेल पकडला तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक प्रेक्षकांसाठी आहे. MC चषक 2024. नवीन गोलंदाज आपण मैदानात पाडतो. हैदर आला आणि 2 चौके मारले. आता मला असं वाटतं ह्या गोलंदाज सर्वांची नजर असेल की हा जादू करेल का. पहिला चेंडू नो होता. क्षेत्ररक्षण गचाळ होत आहे. नो +4 = 5 आणि चौकार येतो आणि पहिला चेंडूला इथं घणाघाती प्रहार गणेशांच्या माध्यमातून देऊया डीजेला संधी. चला हैदर आलेत गोलंदाजी महाकवर आणि पहिला चेंडू नो झाला आणि त्याचबरोबर चौकार सुद्धा झाला आणि थोडंसं लक्ष आता जवळ येताना पाहताय स्वरूप संघाकडून विचार केला तर. पुढील चेंडू बॅकफुटला टॅप करतोय मात्र क्षेत्ररक्षक येतोय मात्र चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एकेरी धावसंख्येत भरवते धावसंख्या 19 वर पोहोचली आहे म्हणजे अजूनही 11 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता असताना एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळेल का की थोडीशी जादू होईल. मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट काही सांगता येत नाही. कुठे वळेल काय वळेल काही सांगता येत नाही. टॅप करतोय. टॅपच्या साह्याने पुन्हा एकदा चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये आणि एकेरी धावसंख्येत भरवते धावसंख्या 20 झालेली आहेत. 3 चेंडूची आवश्यकता असताना पुढील चेंडू गणेश यांची सुरेख फलंदाजी आपण मैदानावर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते मित्रांनो आणि फुलटॉसच्या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र बॅटीची कडा घेतोय. चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातोय आणि एकेरी धावसंख्येचं समाधान मानावं लागेल. 21 झाले आहेत. 21 झाले आहेत. 2 धावेची आवश्यकता असताना 9 चेंडू 2 धावेची आवश्यकता असताना थोडंसं एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतो स्वरूप यांच्या माध्यमातून आणि निश्चित रूपाने डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातो आणि विजेत्याच्या उंबरठ्यावर पोचला गेला आहे स्वरूप 11 हा संघ. सुरेख गोलंदाजी गणेश यांच्या फलंदाजी माध्यमातून पाहायला मिळाली आणि शेवटचा बॅकफुटला कट करतोय चेंडू होतोय. विजयी चौकार येत आहे गणेश यांच्या माध्यमातून आणि विजयी ठरतोय स्वरूप 11 संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॅक टू बॅक दुसरा विजयासाठी आणि हार्ड लक पुन्हा एकदा विघ्नेश फायटर्स या संघाला. एक सुरेख संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. ही पोलिस आजूक चुपाचली तिला नवऱ्या